चला तर आता बनवते मी एकदम झटपट होणारी बासुंदी. तर अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध घेतलं होतं. दुधाला एका साईडला गरम करायला ठेवलं. नंतर इथे एका पॅनमध्ये खवा थोडासा गरम करून घ्यायचा. थोडासा कलर चेंज झाला आणि दुधाला उकळी आली का नंतर त्याच्यामध्ये तो खवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि माझा हा खवा पाव किलोपेक्षा थोडासा कमी होता. मी जास्त पण असा खवा घातला नव्हता. नंतर एका भांड्यामध्ये तुम्हाला जेवढं गोड आवडते तेवढी साखर घ्यायची आणि साखर अशी पातळ करून घ्यायची. पाक वगैरे अजिबात तयार करायचं नाही. आणि नंतर असं वरून मिक्स करायचं. थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे घातले तरी पण चालतात, पण मी काय घातलं नव्हतं. कंटिन्यू कमी गॅसवर हलवत राहायचं. छान असं हलवत राहायचं, कारण खवा घातल्यामुळं थोडंसं खाली चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे हलवत राहायचं अधूनमधून. आणि नंतर इथं मी इलायचीची पावडर घातली. कंटिन्यू हलवत राहायचं आणि जवळपास एक मी 15-20 मिनटं हलवलं होतं. नंतर फ्रीजमध्ये थंड केलं आणि एकदम पटकन होणारी आपली बासुंदी तयार झाली. एकदम भारी झाली. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग बाय.